नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यमधील अध्ययन क्षमता 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 14 पर्यंत निपुण झालेले आहेत, मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 15 साठी निपुण करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे आणि त्याकरता कोणकोणत्या कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा अध्ययन स्तर 15 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो असा आहे. प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणं अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 4 ते 5 सोपे शब्द असलेली आणि सोप्या जोडाक्षरांचा समावेश असलेल्या तसेच विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने एक वाक्य लिहिता येणे आवश्यक आहे. या स्तरावर विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने या स्तरातील मुख्य काही बाबींवर अधिक काम करणे आवश्यक आहे. त्यात जोडाक्षर ओळख दृढ करणे, सोपी जोडाक्षरे अचूक लेखन करता येणे, योग्य विरामचिन्हांचा वापर करता येणे, योग्य गतीने श्रुतलेखन करता येणे ही कौशल्य विद्यार्थ्याला आत्मसात झाल्यास अध्ययन स्तर क्रमांक 15 प्राप्त करणे सहज शक्य होईल. इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांमध्ये जोडाक्षरांची ओळख दृढ करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी असा उपक्रम आपण पाहणार आहोत. या उपक्रमाचे नाव आहे चित्र आणि जोडाक्षरयुक्त शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. या उपक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना जोडाक्षरे सहजपणे ओळखता यावीत, शब्दातील जोडाक्षर कुठे आहे हे विद्यार्थ्यांना स्वतःहून समजावे आणि त्यांची वाचन व लेखन गती सुधारावी हा आहे. या उपक्रमासाठी आपल्याला कोणतेही अतिरिक्त साहित्य लागत नाही. महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केलेल्या साहित्य पेटीतील चित्र कार्ड आणि शब्द कार्ड हेच आपले मुख्य साधन आहे. उपक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आपण लहान गटात बसवायचे आहे. यामुळे सहभाग वाढतो आणि मुलांना प्रत्यक्ष कृतीची संधी मिळते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात की मुलांनो, आज आपण चित्र आणि जोडाक्षर असलेल्या शब्दांच्या जोड्या जुळवणार आहोत. मी सर्व चित्र आणि सर्व शब्द तुमच्या समोर ठेवत आहे. शिक्षकाने पहिल्या गटातील एका विद्यार्थ्याला पुढे बोलवायचे आणि सांगायचे, बाळा, तुला जे चित्र दिसते त्याची योग्य शब्दाशी जोडी लाव. विद्यार्थी एक एक करून योग्य जोड्या जुळवतील. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाबासकी द्यावी. छान, खूप छान, योग्य जोडी लावलीस. आता मुलांनो, आपण या शब्दांमध्ये कोणते जोडाक्षर आहेत ते पाहूया. चित्ता यात त जोडाक्षर आहे. ट्रॅक्टर यात ट्र आणि ट ही जोडाक्षर आहेत. प्रत्येक मुलाला शब्दातले जोडाक्षर स्वतःला शोधायला प्रोत्साहित करायचे आहे. शिक्षक बांधवांनो, आता आपण जोडाक्षरयुक्त शब्दांचे लेखन कौशल्य कसे वाढवायचे हा आणखी एक उपक्रम आपल्या वर्गात प्रत्यक्ष कसा राबवायचा यावर चर्चा करणार आहोत. हा सराव आधारित उपक्रम मुलांच्या गती आणि अचूकतेवर प्रत्यक्ष काम करतो. या उपक्रमाची उद्दिष्टे अतिशय स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे मुलांना जोडाक्षरयुक्त शब्द नीट ओळखता येणे. दुसरं म्हणजे हा उपक्रम गटाधारित आहे, त्यामुळे सहकार्याची भावना निर्माण होते. आणि तिसरं म्हणजे मर्यादित वेळेत शब्द लिहिण्याची गती वाढणे. हा उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागत नाही. साहित्य पेटीत असलेली जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड पुरेशी आहे. विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वही आणि टायमर आवश्यक आहे. साहित्य सोपं, उपक्रम परिणामकारक असा आहे. शिक्षक बांधवांनो, आता आपण जोडाक्षरयुक्त शब्दांचे लेखन कौशल्य कसे वाढवायचे हा आणखी एक उपक्रम आपल्या वर्गात प्रत्यक्ष कसा राबवायचा यावर चर्चा करणार आहोत. हा सराव आधारित उपक्रम मुलांच्या गती आणि अचूकतेवर प्रत्यक्ष काम करतो. या उपक्रमाची उद्दिष्टे अतिशय स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे मुलांना जोडाक्षरयुक्त शब्द नीट ओळखता येणे. दुसरं म्हणजे हा उपक्रम गटाधारित असल्याने सहकार्याची भावना निर्माण होणे. आणि तिसरं म्हणजे मर्यादित वेळेत शब्द लिहिण्याची गती वाढणे. हा उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला फार साहित्य लागत नाही. साहित्य पेटीत असलेली जोडाक्षरयुक्त शब्द कार्ड पुरेशी आहेत. विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वही लागेल आणि टायमरची सुद्धा आवश्यकता आहे. साहित्य सोपं, उपक्रम परिणामकारक असा आहे. उपक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना छोटे गट तयार करून बसवा.
प्रत्येक गटासमोर जोडाक्षरयुक्त शब्दांची कार्ड ठेवा. मुलांना नियम स्पष्टपणे सांगा. 1 मिनिटात शक्य तितके जोडाक्षरयुक्त शब्द पाहून लिहा. येथे शिक्षक फक्त मार्गदर्शक असतील. आपण सुरू म्हणताच विद्यार्थी कार्डाकडे पाहून शब्द लिहायला सुरू करतील. 1 मिनिट संपताच आपण थांबा म्हणायचं आणि नंतर प्रत्येक गटात किती शब्द लिहिले, किती बरोबर लिहिले हे तपासायचे. हा छोटासा आव्हानात्मक भाग मुलांमध्ये खूप उत्सुकता निर्माण करतो. 1 मिनिटाच्या सरावानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने त्याने लिहिलेल्या शब्दातील जोडाक्षरे ओळखली पाहिजेत. त्यावेळी आपण योग्य उच्चार, योग्य विभाजन आणि शुद्ध लेखनावर भर द्यायचा आहे. हा क्षण महत्त्वाचा आहे, कारण इथंच मुलांचं प्रत्यक्ष शिकणं घडतं. उपक्रमात थोडी स्पर्धा आणली तर मुलांचा सहभाग दुप्पट वाढतो. शिक्षक छोट्या छोट्या घोषणा देखील करू शकतात. जास्त शब्द लिहिणारा गट कोणता, नवीन शब्द शोधणारा गट किंवा स्वच्छ आणि नीटनेटकं लिहिणारा गट, अशी छोटी कौतुकं मुलांच्या आत्मविश्वासात मोठी भर करतात. या उपक्रमातून आपण विद्यार्थ्यांची 3 मुख्य निरीक्षणं करू शकतो. जोडाक्षरं किती जण ओळखतात, वेळेचे व्यवस्थापन कसे करतात आणि त्यांची शब्दसंपत्ती किती आहे. काही विद्यार्थी सतत त्याच शब्दांमध्ये अडकत असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. स्तर 15 मिळवण्यासाठी जोडाक्षरे आणि जोडाक्षरयुक्त शब्दांची उत्तम समज आवश्यक आहे. हा उपक्रम नेमक्या त्या कौशल्यावर काम करतो. आठवड्यातून 2 वेळा हा सराव घेतल्यास जोडाक्षरयुक्त शब्द वाचन, लेखन आणि शुद्ध लेखनामध्ये स्पष्ट सुधारणा दिसू लागते. आज आपण विद्यार्थ्यांना अध्ययन स्तर क्रमांक 15 वर पोहोचवण्यासाठी काही उपक्रम कृती पाहिल्या. यातील आणखी काही उपक्रम कृती आपण यापुढील भागात पाहणार आहोत. या उपक्रम कृतींचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी आशा आहे. खूप खूप धन्यवाद.